गाइस वेलकम टू माय चॅनल शूज वर्ल्ड. हा व्लॉगिंग चॅनल असणार आहे आणि यामध्ये दिनचर्याज असणार आहे. बट मी हा व्हिडिओ माझा व्हिडिओ असणार आहे तो मी स्टार्ट करणार आहे आमच्या टीम आउटिंग सोबत, जो की आम्ही अलिबागला उद्या सकाळी जाणार आहे. सो मी त्यापासून स्टार्ट करतोय. न्यू स्टार्ट आहे, माझा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. सो तुम्ही नक्की सपोर्ट कराल, मला याची आशा आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे बिकॉज म्हणजे ॲक्च्युली हा माझा फर्स्ट असणार आहे आणि मी माझं बेस्ट करणार नाही, सगळ्या व्हिडिओजमध्ये करणार, बट हा माझा फर्स्ट असणार आहे. सो माझ्यासाठी थोडं वेगळं असणार आहे. जर चुकून माझ्या बोलण्यामध्ये कधी फंबल असेल किंवा मग थोडंसं व्हॉइस कमी जास्त असेल बिकॉज मी कोणत्याही प्रकारचा माईक वगैरे यूज नाही करत आहे, नॉर्मल नॅचरल अँड्रॉइड फोनमध्ये करतोय. सो व्हिडिओ क्वालिटी किंवा मग साऊंड क्वालिटीमध्ये जर काय असेल तर मी नक्की त्यावर काम करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बट बिकॉज हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्क्रिप्टेड नसणार आहे, हा नॅचरल जे काय असेल तर मी क्लिअरली करणार आहे. सो प्लीज सपोर्ट करा नक्की आणि पुढचा व्हिडिओ बघा. दोघं आहेत आमच्यासोबत, अजून लोक येणार आहेत. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय? ही इज अ बोरिंग आहे. ओके, and he doesn't know. Let's go, let's chill, येस, let's enjoy. दिस इज माय ॲक्च्युली फर्स्ट व्लॉग. ओके, अजून लोक आलेत, हे आमच्यासोबतच आहेत. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे माझा. तर तुम्ही सगळे माझ्यासोबत पहिल्यांदा आणि मी सुद्धा फर्स्ट टाइम. बेस्ट ऑफ लक. शिवम करणार आहे. नाही हे एवढे लढ नाही. चला गाईज, आपण भेटू थोड्या आणि आता थोडंसं नाश्ता वगैरेचा विषय चालू आहे, तर तो झाल्यानंतर आपण भेटू परत. ठीक आहे, बाय बाय. माझा नाश्ता आला आहे, पण आता नाश्ता ट्राय करणार आहे. ठीक आहे, आता फक्त आमच्या सरांचं यायचं बाकी आहे नाश्ता, तो लवकरच येतोय. सरांनी केले ऑर्डर, मॅडमचं झालं आहे. आता मॅडम बिल मागताय, मॅडम आता बिल पे करताय. ठीक आहे, आता आमचे दिनेश सर पण आले आहेत, त्यांनी वडापाव घेतला नाश्त्याला. ठीक आहे, तर आता आम्ही निघालो आहे सगळे. आता बस स्टॉपला आलो आहे पनवेलच्या, तुम्ही बघू शकतात. पनवेलच्या बस स्टॉपला आम्ही आता आलो आहे. पनवेलच्या बस स्टॉपने आम्ही पुढे अलिबागचा पल्ला गाठणार आहे. हे आहे पनवेल बस स्थानक. तर आम्ही सगळे निघालो आहे. एक्चुअली ये डिप्रेशन में थे. हाँ, वो थोड़ा 21 साल उम्र के हिसाब से लौंडे वाले ग्रुप में डाला है. ते तुम्ही झिपर खोललं ना, एकदम छावा दिसेल तुम्ही. बाय द वे, तेरा एक डिमांड रहता है रे भाई. झिपर खाली करा तुमचं. गर्मी नहीं हो रही क्या? हाँ गर्मी हो रहा है, मुझे भी गर्मी हो रही है, इसका निकाल दिया. बाय द वे, मला एका गोष्टीचा ना आनंद होतोय की सगळ्यांना व्हाईट कलर मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी केला घातलाय. अर्धा तास लागणार आहे. सो वी प्लॅन टू गोइंग टू विथ इको. मी तर तेच बोललो तुम्हाला, तुम्ही इकडे पैसे वेस्ट केलेत. आता तिकीट काढले, नाही तिकीट नाही काढलं. चला मी तर बोलतो बेस्ट आहे, आपण जाऊ. आम्ही तिकीट नाही काढलं. गुड. हे मला तुमचा हुशारपणा आवडला ऍक्च्युली थोडंफार. ठीक आहे, सो मग आता आपण इकोचा प्लॅन करू शकतो. फायनली इकोचा प्लॅन झाला बिकॉज बस यायला अर्धा तास बाकी आहे. सो मग आमचा इकोने वगैरे जाणार आहेत आम्ही. पण आता CNG पेट्रोल पंपवर थांबलोय, कारण की आय थिंक CNG भरायचं गाडीमध्ये. ड्रायव्हर का काय एकदम चिल के दिल में, एकदम पैसे शेट लोक फुल पैसा विसा मोजताय CNG साठी. थोडं टाइम येतो, मी सगळ्यांचे एक नावं तुम्हाला ब्रीफ करून देतो. इतक्यापासून व्हिडिओमध्ये आलेत. हे आमचे श्रवण सर आहे, ब्रांचमध्ये आमचे असिस्टंट मॅनेजर आहेत. हे आमचे सावंत सर आहेत, जे की एकदम यंग, यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे, सांगायला माझ्या 2-3 ब्लॉग जातील. हे आमचे सिनियर ऑफिसर आहेत बँकेमध्ये. या आमच्या दीप्ती मॅडम आहे आणि हा त्यांचा मुलगा दियान आहे. या आमच्या पण सिनियरच ऑफिसर आहेत. या आमच्या दोघी थोड्या कलाकृती मॅडम आहेत. एक मॅडम आमच्या शीतल मॅडम, ह्या ज्युनियर ऑफिसर आहेत ब्रांचमध्ये आमच्या. सो आता आम्ही थोडं चिल करायला निघालो. आमचे एक असिस्टंट मॅनेजर दुसऱ्या ब्रांचचे आहेत, ते दुसरे ऐरोली ब्रांचचे असिस्टंट मॅनेजर आहेत दिनेश सर यांचे. गाईज फायनली आता आपण विल्याला पोचलोय. हा आपल्या माझ्या मागे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला नीट सविस्तर दाखवतो. हा गेट आहे विलाचा. या गेटने आपण जाऊ शकतो. या साईडला मे बी त्यांची किचन सर्व्हिसेस आहे किंवा आय थिंक कोणीतरी राहतं त्यांचं या साईडला. या साईडला गार्डनिंग त्यांनी छोटासा प्रयत्न केला आणि हा ॲक्च्युअलमध्ये आपला विला आहे आणि ह्या विल्याला आपण व्हिजिट करतो आहे. आणि मेन म्हणजे तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता, त्या साईडला तिकडे स्विमिंग पूल तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर हा जो विला आहे तो आपल्या सरांचा आहे. तर मी ह्या विल्याच्या तुम्हाला एंडला व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला लिंक वगैरे
गाईज हा आपला विला आहे. मी तुम्हाला याचं पूर्ण टूर करवतो. एक हा लिव्हिंग रूम आहे, इथे टी व्ही वगैरे सगळ्या फॅसिलिटीज आहे. ठीक आहे. यानंतर हा मी रूम ॲक्च्युली हा माझा रूम असणार आहे. हा वाला हा 3 BHK आहे टोटल. ठीक आहे. खूप चांगलं इथे ॲम्बियन्स त्यांनी क्रिएट केलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अँटिक्स पण खूप छान छान त्यांनी ठेवलेत या साईडला. लाइटिंग वगैरे प्रॉपर त्यांनी सगळ्या डिटेलिंगमध्ये काम केलं आहे. क्लीननेस हायजीन वगैरे प्रॉपर आहे इथे. इथे एक अजून रूम आहे, हा बेडरूम. इथेही खूप छान सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवल्या आहेत. लाईट बंद आहे, इग्नोर करा त्या गोष्टीला. इथे या प्रकारे आहे हे. सिलिंग वगैरे पण प्रॉपर त्यांनी असं चांगलं फॅन वगैरे सगळं केलं आहे. मी ॲक्च्युली थोडं मध्ये शूट नाही केलं. ॲक्च्युली आम्ही जेवल्यानंतर थोड्या पूलमध्ये गेलेलो, तर मी ते ॲक्च्युली शूट केलं नाही. बट सॉरी फॉर दॅट. बट मी त्यानंतर आम्ही पूल वगैरेमध्ये उतरलो. आता सगळे थोडंसं चिल करत आहे. आता टी टाईम होणार आहे. टी टाईमसाठी टी तिकडून आम्हाला येईल. ते समोर किचन आहे, किचनमधून आम्हाला टी वगैरे येईल आम्हाला मस्तपैकी. तर आम्ही आता थोडंसं टी वगैरे पिऊ आणि त्यानंतर मे बी जर पॉसिबल झालं तर बीच वगैरे सनसेट बघायला जाऊ शकतो. अदरवाईज इथेच थोडंफार अजून चिल करू वगैरे. तुम्हाला मे बी ब्लॉग बघायला आवडेल माझा. आणि यापुढे पण आता बिगिनिंग आहे तर थोडं तुम्ही समजून घ्यायलाच नक्की. मला ह्या गोष्टीची नक्की खात्री आहे. बट यापुढे तुम्हाला अजून चांगले कंटेंट भेटतील. फक्त तुमचा जितका छान प्रतिसाद भेटेल त्या प्रतिसादावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. तरी नक्की पुरेपूर मला साथ द्या. तुमचं मी जे काही आहे म्हणजे आपण जे स्ट्रेस दिवसभर हे करतो त्यातून मला नक्की यातून सुटका भेटेल. बिकॉज स्टार्टिंग आहे, मला थोडंसं काही काही बोलायला सुचत नाही. पण मी ट्राय करतो आहे की मी मॅक्झिमम तुम्हाला हॅपीनेस देऊ शकतो माझ्या ब्लॉगिंगद्वारे, माझ्या दिनचर्या म्हणू शकतात. या गोष्टीद्वारे आम्ही करू शकतो. थँक्यू. हिशोबाने आपल्याला ॲक्च्युली प्लॅनचं बघावं लागेल काहीतरी. बीचचं तर माझं चालू आहे. मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जर पॉसिबल झालं तर नक्की आपण बीच वगैरे करणार आहोत. आता माझ्या मते आता गेलो असतो तर आपल्याला सनसेट बघायला भेटला असता, मला असं वाटतंय. पण अजून सर मे बी घरी गेलेत. सो मग घरी गेल्यानंतर ते सांगतील आपल्याला. गाईज मी इतक्या वेळपासून तुम्हाला सांगत होतो की आपण एका फार्म हाऊसला आलो आहे. ते आमच्या सरांचं आहे, ते आमचे ब्रांच मॅनेजर आहेत. सो मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हे आमचे सर आहेत, आतिश सर, जे आमचे ब्रांच मॅनेजरसुद्धा आहे आणि या सुंदर अशा विलाचे ओनरसुद्धा आहेत. सो तुम्हाला जर हवं असेल या विलाला व्हिजिट करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल व स्क्रीनवरसुद्धा यांचा नंबर देईल. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला 500 रुपीजचा डिस्काउंट भेटेल ऑल ओव्हर याच्यावर माझ्या नावाने. ठीक आहे. गाईज मी आता रेडी झालो आहे. आता आम्ही जातो आहे बीचला. कोणत्या बीचला जातो आहे सर आपण? काय आमच्याकडे हॉस्पिटल आहे पण यांच्याकडे तो बीच आहे. इथे फोटोशूट चालू आहे. आमचे बिचारे ब्रांच मॅनेजरला सगळे फोटो काढायला लावत आहे. म्हणजे कामाला लावलाय. सो सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. त्यानंतर आमची गाडी आली आहे. तर आता आम्ही इथून जाणार आहे बीचला, केम बीच, ज्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे. सो आम्ही जाणार आहेत सगळे. बच्चा पार्टी पण इकडे रेडी झाली आहे. अरे 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 इथे आता थोडासा सीन झालाय. आता सगळ्यांचे फोटोशूट्स वगैरे झालेत प्रॉपरली. सो आता आम्ही निघतोय. आमची टमटम आली आहे. आता त्या ठिकाणी आमची टमटम ऍक्च्युली आली आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. ही आमची टमटम आहे. ही टमटम आहे. यामध्ये आम्ही आता जाणार आहे बीचवर. स्पेशियस जागा आहे याच्यामध्ये ऍक्च्युली. सो आता आपण ऑलमोस्ट बीचला पोहोचलो आहे. केम ब्रिज म्हणून आहे हा. आणि माझ्यासोबत आमचे सर आहेत. बाकीचे लोक सगळे पुढे गेलेत. तर त्या हिशोबाने आपण बघू शकता. आता बीच आपण दाखवतो तुम्हाला प्रॉपरली. खूप सुंदर असा हा बीच आहे. बीच नॉट अ ब्रिज. तर इथे आमचे लोकांना शोधावं लागणार आहे. ओके तिथे दिसले. I find them. So
इथे आय थिंक गाडी वगैरेचं काहीतरी हिशोब चालू आहे यांचा. येस, आता यांची गाडी चालवायचा विषय चालू आहे. बघू शकता खूप सुंदर अशी रील केली आहे. मे बी ती मी टाकेल, बट मला नाही वाटतं टाकेल, बिकॉज सगळ्यांनी खूप छान त्यामध्ये परफॉर्म केलं आहे. पण ट्राय करेल नक्कीच तुम्हाला टाकायचं त्यामध्ये की कसं करायचं आहे वगैरे. मे बी का. आणि या ठिकाणी रील्सची परत तयारी होते. यांची स्माईल बघू शकता तुम्ही. बिचारे आमचे कॅमेरामॅन, आम्ही सरांनाच कामाला लावलं आहे ॲक्च्युली. ते आम्हाला ब्रांचमध्ये लावतं, आम्ही त्यांना इथे लावलं आहे. सो आता आम्ही परत रील काढतोय, थोड्या वेळात भेटू. आता आम्ही निघालो इकडे वॉकला बीचच्या मागे थोडासा. आता थोडेसे हेअर्स खराब झाले बिकॉज आम्ही पूलमध्ये फिरलेलो. सो इथे मी ॲक्च्युली कोंब नाही आणला आहे, तो त्यामुळे केस मी केले नाही आहेत. बट आम्ही आता जस्ट निघालो आहे इकडे. तुम्ही बघू का अंधारात तुम्हाला मे बी नाही दिसणार, बट तरी मी फ्लॅश ऑन करून फर्स्ट टाइम करतो आहे. मला माहिती क्लिअरिटीची थोडे वांदे होणार आहे बिकॉज मी अँड्रॉइड यूज करतो, आयफोन यूज नाही करत. सो आणि सर आप कुछ कहना चाहोगे अपन? अंधेरा है लेकिन मज़ा बहुत आ रहा है. अलीबाग में कीम बीच बहुत मज़ा है. आइए कभी वीकेंड में तो आइए. आपको पब्लिक तो इतनी मिलेगी कि आपको खड़ने के लिए जगह नहीं है, बट प्लेसेस आर वेरी गुड, ऑसम. और आप सस्ता और अच्छा बजट है भाई. और विला के बारे में क्या बोलोगे जहाँ पे अपन ने स्टे किया है, जो मात्रे सर का खुद का ओन विला है? जो आरती विला जो है हम जहाँ पे स्टे कर रहे हैं, बोलते ना फ्रेंड्स, रिलेटिव्स, कपल्स, फैमिली मेम्बर्स के लिए वन ऑफ द बेस्ट रिजॉर्ट इन अलीबाग. तो मुझे अगर चांस मिला रेटिंग देने का तो आई विल गिव 5 out of 5. तो आपको अगर आना है विथ योर फैमिली, फ्रेंड्स एंड विथ योर लवर्ड वंस, तो प्लीज़ विजिट आरती विला. और यहाँ पे अपने को उन्होंने फैसिलिटीज भी बहुत अच्छी दी. फैसिलिटी डेस्क सेल्फ सर्विस भी नहीं, पूरा डेस्क सर्विस मिला है यहाँ पे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, विजिट्स में हेल्प, गाड़ी बुकिंग वगैरह सब आपको ऑन द कॉल पे आपको सब फैसिलिटीज मिल जाएगा. और इवन अपने को यहाँ पे आने के लिए भी उन्होंने कोऑपरेट किया. ऐसा नहीं कि हम लोग उनके स्टाफ है, उनके कलीग्स है इसके लिए, ऐसा कुछ भी नहीं. उनका एक्चुअली नेचर ही है वैसा, और वो सबको करते हैं. अगर आप भी वहाँ पे विजिट करोगे तो आपको भी सेम चीज़ें मिलेगी. इसके लिए आप कोई मतलब संकोच ना करें. और मैं तो कहूँगा ज़रूर विजिट करो, सारी प्लेसेस आप घूमो, और स्टे बस आरती विला में करना, जिससे आपको लंच वगैरह सारी चीज़ें अच्छी मिलेगी. नॉट तो फ्रॉम मैंने जैसा बताया ब्रेकफास्ट, लंच, डिनर, घर का जैसा फूड, सब फैसिलिटीज आपको ऑन द कॉल मिल जाएगा वहाँ पर. और एक्चुअली ये कोई पेड प्रमोशन नहीं है, ये प्यार वाला प्रमोशन है एक्चुअल में. एग्जैक्टली. चलो गाइस, तो मिलते हैं अपन अभी सीधा विला पे. बाय बाय. चला भेटूया विलाला. आता मी थोडं चेंज केलं आहे. आता आम्ही लंच करणार आहे. आता थोडा माहोल बनवला आहे, तुम्ही बघू शकतात. असं सुंदर असं इकडे लाइटिंग वगैरे केली आहे सरांनी. आता इकडे थोडेसे सगळे चिल वगैरे करताय. ह्या मुली बघा थोडं डान्स करते. ही किमया आहे, ही थोडी चिलबुली आहे, मस्त आहे. तुम्हाला मी ते पूल दाखवतो. ॲक्च्युली पूल इतका सुंदर वाटतोय ना गाईज. त्यामध्ये लाइटिंग वगैरे, समोर बघाल फाउंटन टाईप त्यांनी केलं आहे थोडंसं. गाईज आता आहे ना संगीत खुर्चीची तयारी चालू आहे. सगळ्यांनी आता प्रॉपर खुर्च्या वगैरे केल्या आहेत. आयडिया शीतल मॅडम आणि दीप्ती मॅडमची आहे. आता यामध्ये आम्ही सगळे पार्टिसिपेट करणार आहे. इथे जितके पण लोक आहेत ना सगळे आम्ही पार्टिसिपेट करणार आहे संगीत खुर्चीसाठी. सो आता मे बी मी पण असणार तर मला व्लॉग जमणार नाही, बट मी तरी पण आऊट जर झालो तर मी नक्की बाकीच्या कंटेस्टंटचे तुम्हाला दाखवेन, नक्की दाखवेन मी तुम्हाला. ठीक आहे. फिर से आता डिनर तुम्हाला दाखवत आहे संगीत खुर्चीचे.
विनर 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 पहिले विनर आहेत सो गाईज आता मी ॲक्च्युअलमध्ये रेडी होऊन आता आम्ही निघतोय मांडवा जेट्टीकडे. पुढचा अलिबाग टू मुंबईचा प्रवास जो असणार आहे आमचा तो जेट्टीने असणार आहे, तुम्ही बघू शकता. सो आता इकडे आमच्या सरांचे मुलं मुली जे आहेत तिकडे ईश्वरी आणि स्मरण दोघांचं फोटोशूट चालू आहे बिकॉज त्यांच्यामध्ये आम्ही काल खूप चांगला टाईम स्पेंड केला आहे. आता सगळे रेडी झाले आहेत निघण्यासाठी. सगळ्यांनी आपापली पॅकिंग केली वगैरे, सगळं नीट झालं आहे. गणेश सर परत डॅशिंग म्हणून निघालेत आज पण. एकच म्हणजे आमच्यामध्ये बोलतो ना पर्सनॅलिटीवाले व्यक्तिमत्व आहे ते मोठे. गाईज बघू शकता मालक स्वतः आपली गाडी धुत आहे. प्रॉपर अशी क्लीन केली आहे त्यांनी. आता परतीची वेळ आहे. सर तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत काल टाइम स्पेंड करून? मस्त. तुमच्यासारखे देव माणसांचे पाय आमच्या विलाला लागले. अरे सर बस करा. भरून पावलो पुरून उरलो. छान वाटलं. येस येत राहा, रेफरन्स देत राहा. ओके नक्की. मी ॲक्च्युली ब्लॉगमध्ये मेन्शन केलं आहे सर तसं. हो. जर काही असेल तर प्लीज आमच्या जे काही सबस्क्रायबर असतील, जे काही आमचे तुमचं नाव सांगितलं की आम्ही त्यांना कितीचं व्हाउचर देणार आहोत? 500चं डिस्काउंट. येस ओके. सो मग आता परतीची वेळ तर आम्ही निघतो. सर तुमच्या वाईफला पण आम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं सगळ्यांना. तिकडे गेली बाई, एकच आहे मला. ऐकू तुम्ही ओळखली असालच. ना नाही नाही ॲक्च्युली ते ब्लॉगमध्ये ओळख करून देत आहे. सो या सरांच्या वाईफ आहेत. सरांच्या वाईफ ह्या ॲक्च्युली सगळं बघतात. सर बिकॉज जॉब करतं सरांना एवढं नाही जमत. सर विकेंडला फक्त बघतात. मॅम पूर्ण महिने 365 दिवस ॲक्च्युली मॅडम बघतात. आणि त्यांचं हातून त्यांनी व्हेज आय थिंक त्यांनी बनवलं तर जेवण अप्रतिम होतं, सगळ्यांना आवडलं आहे. बाय बाय. आता आम्ही मांडवा जेट्टीला पोहोचलोय. तिकडे त्या साईडला आम्ही हे करतोय. तिकडे फोटोशूट चालू आहे. इकडे लाईन लागली आहे, पटापट निघायचं आहे. असं लेट झालं आहे आम्हाला बिकॉज आमचा चेकआउट टायमिंग होता 11:30चा. बट आम्ही स्टील 12ला तिथे निघालो. 15 मिनटातच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. इथून सगळ्या यॉट्स आहेत बट आमचं यॉट नाही, आमचं शिप आहे तशा म्हणजे. सो त्यामध्ये आम्ही हे करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे पुढची नेक्स्ट जर्नी. येस त्या साईडला आम्हाला जायचं आहे. ते तुम्हाला पुढे दिसेलच सगळ्या गोष्टी. इथे भली मोठी लाईन दिसते म्हणजे नक्की आम्हाला ही 2 शिप नंतरच आम्हाला जागा भेटणार आहे. मला थोडासा नर्वसनेस आला आहे बिकॉज माझी 2 मिनटासाठी ना उदास झालेली बिकॉज पर्स मला भेटत नव्हती. ती फायनली भेटली आहे बिकॉज शोधली ते पण आमच्या सरांमुळे भेटली ती. कर्तव्य होतं त्याचा पर्स शोधून द्यावे. ॲक्च्युली ती भेटामागचं कारण पाहिजे होतं बिकॉज तिकीट कॅश इकडं सगळ्यांनी सर्वात मोठी गोष्ट इथं येत असेल तर तुम्हाला कॅश कॅरी करणं गरजेचं आहे बोटीने वगैरे. काही चालत नाही. सो त्यामुळे मला पर्स शोधायची वेळ आलेली. सो आता बघू पुढे. बंद केलं गेट. ही बोट पण भरली. अजून नेक्स्ट याच्यासाठी थांबावं लागणार आहे आम्हाला. शिपच्या जवळ आलो आहे. शिपमध्ये एंटर करतोय प्रॉपरली. वरती जाऊ शकतो. आता आम्ही इकडे बसलोय शिपमध्ये. या साईडला बाकीचे सगळे आहेत. तिथे बाकीचे अजून लोक आहेत. सगळ्यांना शिपमध्ये बसले. तिकडे दिनेश सरांना शिंका येत आहे. तिथे वगैरे आम्ही सगळे आहेत. ते शीतल मॅडम आहेत तुम्ही आहेत सगळे आहेत. सगळे येत आहे. आरामात या जा सगळ्यांनी. सो आता आम्ही ट्राय करतोय बर्ड्सला इकडं खायला द्यायला. 3-4 बर्ड्स आमचे आहे. पिझ्झा बिस्किट देतोय भाई, क्वालिटी बोलते त्याचा. आता आम्ही ट्राय करतोय. मग केलं माझ्याकडे येत होतं पण म्हटली मन तरी मला एक्सपिरियन्स नाही. आम्ही ट्राय करतो आता. हात वर कर थोडा. वर कर, हात कर वर.
आता आपण मुंबई गेटवे ऑफ इंडियाला उतरतोय बोटीतून. यू कॅन सी नाव. सो गाईज आता आपण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलोय. मागे तुम्ही बघू शकता ताज हॉटेल आणि ओबेरा हॉटेल आहे आणि हा मागे गेटवे ऑफ इंडिया आहे. सो आता इथून आम्ही बसने प्रवास करणार आहे. सो तुम्ही पण लक्षात आमची ही ट्रिप सक्सेसफुल झाली फायनली. आता बोलू शकतो बिकॉज आमचा जर्नी इथे संपतोय. आता इथून सगळे डिस्ट्रीब्यूट होणार, सगळे वेगवेगळ्या जागेला. हे नवी मुंबईवाले आणि मी एकटा कल्याणला आहे, सो सेंट्रल लाईनचा. सो आता इकडे मी ब्लॉगचं मे बी घरी गेल्यावर एंड करेल, बट यांच्यासोबत इकडे मी लास्ट माझा ब्लॉग असणार आहे. बाय बाय. सॉरी गाईज, ॲक्च्युली मी ब्लॉग एंड करायचं विसरलो. मी आलो आणि तितक्यात मला खाली फ्रेंड्स माझे भेटले, चाइल्डहुड फ्रेंड्स. ते आमचं क्रिकेटचा प्लॅन झालेला व्हॉट्सअप ग्रुपवर, तर मी त्यामध्ये हिंट टाकलेलं, बट मला ॲक्च्युली तिथून निघायला लेट झालं. त्यानंतर फेरी वगैरे त्या सगळ्या गोष्टी लेट होत गेलं. सो मी आता ब्लॉग ॲक्च्युली एंड करतो. तर मग सॉरी, मी आता लगेच चाललो आहे क्रिकेट खेळायला. आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघू नेक्स्ट काय आपण इंटरेस्टिंग काय करू शकतो. बट ह्या व्लॉगला नक्की तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की जे काही आमचे मुवमेंट्स होते, जे काही आमचं हॅपीनेस म्हणू शकतात किंवा मग मजाक मस्ती, सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये इन्क्लुडेड केल्यात असं नाही. आणि माझा हा फर्स्ट व्लॉग आहे. सो ॲक्च्युली मी थोडंसं नर्वस आहे. माझे काही वर्डिंग्स तुम्ही बघणार तर थोडेसे हल्ले असणार किंवा मग फ्रेम मॅनेज नाही करता आले, बिकॉज मी फर्स्ट टाईम व्लॉग करतोय आणि कॅमेरा पकडतोय. सॉरी. सो असं थोडं फंबल येतो आहे, तो पण मी ॲक्च्युली लवकरच तो करेल. बट प्लीज तुम्ही मस्ट, माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही मस्ट वॉच माय व्हिडिओज अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.